डेंग्यूनं सध्या तोंड वर काढलं असून बुलढाणा जिल्ह्यात 150 पेक्षा जास्त रुग्ण डेंग्यूनं बाधित झाल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे। यामध्ये 38 रुग्णांना डेंग्यूची लागण झाली आहे। त्यांच्यावर विविध रुग्णालयात उपचार सुरू आहेत। बुलढाणा जिल्ह्यात डेंग्यूनं हाहाकार केलाय। चिखली तालुक्यातील रायपूर गावात 200 पेक्षा जास्त ग्रामस्थांना डेंग्यूची लागण झाली असून अख्खं गाव भयभीत झालंय, तर एकाचा मृत्यू सुद्धा झालाय। त्यामुळे ग्रामस्थ दहशतीत आहेत। मात्र रायपूर येथील रुग्णाचा मेंदूज्वराने मृत्यू झाल्याचा प्राथमिक अहवाल प्राप्त झाला असल्याची माहिती हिवताप अधिकाऱ्यांनी दिली आहे। मात्र रायपूर गावात डेंग्यूनं थैमान घातलं असून नागरिकांनी संपूर्ण एक दिवस कोरडा पाळण्याचं आवाहन प्रशासनानं केलंय। डेंग्यू हा टायगर मच्छर चावल्यानं होत असून त्याची साखळी तोडण्याचा प्रयत्न हिवताप खातं करत असल्याचं दिसत आहे। या डेंग्यूविषयी जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांना माहिती विचारली असता त्यांनी उडवाउडवीची उत्तरं देत माहिती नसल्याचं सांगत हलगर्जीपणा दाखवला। 1 महिन्यापासून रायपूर गावात डेंग्यूनं थैमान घातलं असताना अद्यापही जिल्हा आरोग्य अधिकारी अमोल गीते यांनी इथं भेट सुद्धा दिली नाही। त्यामुळे रायपूर ग्रामस्थांनी नाराजी व्यक्त केली आहे। माझा मुलगा योगेश गुलाबराव डुकरे हा डेंग्यूचा रोगी आपलं हे झाल्या असल्यामुळे इथं दवाखान्यात भरती केलेला आहे। तरी दूषित पाणी असल्यामुळं जसं रोगराई जास्त असल्यामुळं गावात सफाई नाही, काहीच नाही। ते त्याच्यामुळं जास्त 300 ते 350 पर्यंत पेशंट आतापर्यंत रायपूरमध्ये आमचे सिटी हॉस्पिटलमध्ये भरती आहे। 2-4 दिवसापासून भरती आहे। माझ्या मुलाला डेंग्यूची ताप आलते। कुठे राहणार? रायपूरच्या राहणार आम्ही आणि इथं बरेचसे मी आता 10-12 जण इथं पेशंट भरतीचे समजा डेंग्यूचे आणि काही रूममध्ये पण आहे इथं 2-4 आणखी। गावात किती पेशंट असतील? गावामध्ये याच्या अगोदर तर मी याच्या अगोदर असं कळलं की बा इथून आणखी 100-150 पेशंट येऊन सनी गेले म्हणे डेंग्यूचे। आजपर्यंत आपल्या जिल्ह्यामध्ये कन्फर्म पेशंट 38 पेशंट डेंग्यूचे निघालेले आहेत आणि सस्पेक्टेड आपल्या जवळपास 92 पेशंट निघालेले आहेत। म्हणजे प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ते उपचार पण घेत आहेत आणि बऱ्यापैकी त्याच्यामुळे ते क्युअर पण होत आहेत। काही सरकारीमध्ये पण ॲडमिट होत आहेत आणि तिथे पण ते क्युअर होत आहेत। आता याच्यामध्ये प्रत्येकाने स्वतःची इन्व्हॉल्वमेंट असणं फार आवश्यक आहे। नागरिकांनी त्याचा महत्त्वाचा स्वतःचा रोल पण याच्यामध्ये निभवायला पाहिजे। कारण प्रत्येकाने जर स्वतःच्या घरातले पाणीसाठे आठवड्यातून एकदा तरी बघितले तरी या रोगापासून आपण स्वतःला परिवाराला वाचवू शकतो। म्हणजे आठवड्यातून तुम्ही घरातील जे पाणीसाठे ते बघा, फ्रीजच्या मागचं जे आपण डिफ्रॉस्ट केल्यानंतर जे भांडं त्याच्यामध्ये पाणी साचतं ते एक बघा, तुमचे जे कूलर आहेत ते सुद्धा एकदा बघा, त्याच्यामध्ये सुद्धा डासळे झाले असतील तर ते सुद्धा एकदा कोरडे करा आणि घासून पुसून सगळे पाण्याची भांडी उन्हात वाळवा आणि नंतरच त्याच्यामध्ये पाणी भरा। असं जर प्रत्येक नागरिकांनी केलं तर डेंग्यूसारख्या आजारांचा फैलाव होणारच नाही।